धरणगाव खडक येथे उष्माघाताने 35 वर्षीय महिलेचा मृत्यू। निफाड तालुक्यातील धरणगाव खडक येथे उष्माघातामुळे 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना समोर आली आहे। अनिता उत्तम सोनवणे असे मृत महिलेचे नाव असून या घटनेने परिसरात खळबळ व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार अनिता सोनवणे या मंगळवारी दिवसभर कडक उन्हात शेतात कांदे काढण्याचे काम करत होत्या। उष्णतेमुळे त्यांना दिवसभर त्रास जाणवत होता। सायंकाळी घरी परतल्यावर त्यांना तीव्र डोकेदुखी सुरू झाली आणि प्रकृती अचानक खालावली। नातेवाईकांनी त्यांना तातडीने नाशिक येथे रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान बुधवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला। डॉक्टरांनी उष्माघात हे मृत्यूचे कारण असल्याचे स्पष्ट केले। अनिता सोनवणे यांच्या पश्चात पती, 8 वर्षांचा मुलगा, सासू, सासरे आणि भाऊ असा परिवार आहे। कुटुंबियातील करती महिला गेल्याने संपूर्ण कुटुंबात दुःखाचा डोंगर कोसळला आहे। दरम्यान वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर दुपारी 12 ते 4 या वेळेत उन्हात काम टाळावे, डोक्यावर संरक्षण करावे आणि पुरेसे पाणी पिण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्र साठी निफाड तालुका प्रतिनिधी उत्तम जाधव यांचा रिपोर्ट।